कोल्हापुरात परतीच्या पावसानं सलग तिसऱ्या दिवशी हजेरी लावली आणि पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। सध्या शेतामध्ये भात कापणीची कामं मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत आणि परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचा भात कापणीचा खोळंबा झालाय। भंडारा जिल्ह्याच्या लाखनी शहरात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। धान पिकाची कापणी जोमात सुरू असताना शेतकऱ्यांवर अवकाळीचे संकट ओढवताना दिसतंय। पावसामुळे कापलेलं धान पीक जमीनदोस्त होण्याची भीती वाढली आहे। पावसामुळे नागरिकांच्या उकाड्यापासून सुटका झाली। अहिल्यानगर शहरासह परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली। जोरदार पावसानं सखल भागात पाणी साचलं आणि या पावसानं काढणीला आलेल्या कपाशी पिकाचं नुकसान होण्याची शक्यता आहे। सोलापूरच्या बार्शीत 1 एकर द्राक्ष बागेवर अज्ञातांनी तणनाशक औषध फवारलं। जळालेली द्राक्षबाग पाहता शेतकरी महिलेनं मोठा आक्रोश केला। तणनाशक औषध फवारलं त्यामुळे द्राक्ष बागेचं 9 ते 10 लाख रुपयांचं हे नुकसान झालंय। यवतमाळमध्ये कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले। पावसामुळे कपाशीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि त्यामुळे कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार असल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे। वाशीमध्ये मुसळधार पावसानं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। सरकारनं मनरेगा योजनेअंतर्गत शेत दुरुस्तीच्या कामासाठी 3 लाख रुपयांपर्यंत मदत देण्याची घोषणा केली आहे। मात्र या मदतीचा लाभ शेतकऱ्यांना केव्हा मिळणार असा प्रश्न निर्माण झालाय।